नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर दिनांक 6/11/2025 ला जो धर्मदाय आयुक्तालय निरीक्षणाचा पेपर झाला होता, पहिली शिफ्ट, त्या पेपरमध्ये विचारलेले जीएसचे प्रश्न, त्यानंतर मग रिझनिंग, मराठी आणि इंग्लिश या पेपरचे आपण थोडक्यात विश्लेषण पाहणार आहोत. तर सर्वात आधी जीएसचे प्रश्न. आता तुमचे जीएसचे प्रश्न किती बरोबर आले आहेत त्या अनुषंगाने जर तुमचे जीएसचे प्रश्न ज्या मॅक्स टू मॅक्स जर बरोबर असतील तर तुमचा रिझल्टमध्ये नाव येऊ शकतं. ओके, कारण सगळा आपला जो खेळ होता हा सगळा जीएस वर होता. कारण मुलांना रिझनिंग मध्ये आउट ऑफ मिळाले आहेत मार्क, बरोबर आहे. त्यानंतर मग रिझनिंग खूप सोपी होतं. मराठीमध्ये नाही म्हटलं तरी 22-23 जर 2-3 म्हणजे दोन विरुद्धार्थी किंवा समानार्थी एखादी 1-2 चुकले असतील तर त्याच्यावर प्रश्न कॅन्सल होऊ शकतील आपले. नाहीतर बाकी ओव्हरऑल तर खूप सोपी पेपर होता. मनी वाक्प्रचार खूप सोपे होते. त्यानंतर पॅसेज सोपी होता. त्यानंतर मग त्याला काय म्हणतात आपलं शुद्ध वाक्य करा, हे फार सोपे होतं. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश सुद्धा थोडं सोपी होतं. फक्त थोडा जो पॅसेजचा पोर्शन होता तो थोडाफार कठीण होता. बाकी ओव्हरऑल पेपर हा सोपीच होता. आता त्यामध्ये आता जीएसचे प्रश्न जर आपण बघितले तर पहिलाच प्रश्न होता की अल हिलाल, ठीक आहे, अल हिलाल नावाचे जे साप्ताहिक आहे म्हणजे मासिक वृत्तपत्र, हे कोणी लिहिले? साप्ताहिक वृत्तपत्र हे कोणी लिहिले तर मौलाना अबुल कलाम आझाद यांनी अल हिलाल या वृत्तपत्राची स्थापना केली. ओके, किंवा त्याच्यामध्ये लिखाण केलं. कधी? 1912 मध्ये. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता न्यूटनचा सेकंड लॉ विचारला होता त्यांनी. न्यूटनचा सेकंड लॉ काय म्हणतो? ठीक आहे. तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन स्टेट दॅट द एक्सलरेशन ऑफ एन ऑब्जेक्ट is directly proportional to the net force applied to its inversely proportional to its mass. ओके, तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन, हे काय त्याचं सूत्र आहे, मास इंटू एक्सलरेशन. म्हणजे एखादी बॉडी ही स्टेबल आहे आणि आपण त्याला फोर्स लावून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह करतो तर तो न्यूटनच्या सेकंड लॉ मध्ये येते. तर याच्यावरचा हा प्रश्न होता. त्यानंतर 52वी घटना दुरुस्ती विचारली होती. ठीक आहे. तर पक्षांतर विरुद्ध कायद्याची घटना दुरुस्ती ही 52वी घटना दुरुस्ती आहे. कधीची? 1985. यानुसार काय झालं तर राज्यघटनेत 10वी अनुसूची समाविष्ट करण्यात आलेली होती. ठीक आहे. तर 52व्या घटना दुरुस्तीनुसार काय झालं तर 10वी अनुसूची ही समाविष्ट करण्यात आली. ठीक आहे. त्याला आपण पक्षांतर बंदी कायदा असे म्हणतो. त्यानंतर मग गांधीवादी मार्गदर्शक तत्वे याच्यात प्रश्न होता. ठीक आहे. गांधीवादी मार्गदर्शक तत्वे, बरोबर आहे. राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. त्यामध्ये मग कलम 36 ते 51 मध्ये याचा समावेश आहे. या तत्वामध्ये काय तर ग्रामपंचायतीची जे स्थापना आहे ते अनुच्छेद 40 नुसार. ठीक आहे. तर गांधीवादी तत्वामध्ये काय येते तर कलम 40. ठीक आहे. कलम 40 येते याच्यामध्ये. त्यानंतर मग कलम 47. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय तर ग्रामीण भागातील लोकांचे कल्याण आणि व्यवसायापासून संरक्षण, कलम 47 मध्ये. त्यानंतर मग कलम 46. कलम 46 काय तर आदिवासी आणि दुर्बल घटकांचा सामाजिक व आर्थिक विकास, ठीक आहे, याच्यामध्ये समावेश होतो कलम 46 मध्ये. अशा प्रकारे गांधीवादी प्रिन्सिपल्स होते. 3 कलम कोणकोणत्या? 46, 47 आणि किती? 40. त्यानंतर मग हवामानाचे वर्गीकरण याच्यावरती एक प्रश्न होता. ठीक आहे. तर हवामानाचे वर्गीकरण प्रामुख्याने जर बघितलं तर कोपेन हवामान वर्गीकरण प्रणालीवर आधारित आहे. आता ज्यामध्ये काय तर 5 मुख्य गट आहेत. ए मध्ये उष्ण कटिबंधीय, बी मध्ये कोरडे, सी मध्ये काय तर सौम्य मध्यम अक्षांश, डी मध्ये काय म्हटलं तर थंड मध्यम अक्षांश आणि ई मध्ये काय तर ध्रुवीय. अशा प्रकारे हवामानाचे वर्गीकरण कोपेनने केलेले आहे. त्यानंतर मग नमो शेतकरी योजनेवर प्रश्न होता. नमो शेतकरी योजनेसाठी किती म्हणजे काय म्हणतात त्याला बजेट किती होतं त्याचा असा प्रश्न होता. नमो शेतकरी योजनेसाठी बजेट किती होता तर 1892 करोड इतका बजेट होता नमो शेतकरी योजनेसाठी. त्यानंतर प्रश्न होता की सर्वोच्च न्यायालय म्हणजे कलम 32 बद्दल प्रश्न होता. कलम 32 हे कशा संबंधित आहे? ठीक आहे. जर आपल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले, ठीक आहे, आपल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले
तर त्याला न्याय मिळवण्यासाठी आपण कुठे कलम 32 अंतर्गत कुठे जातो तर सुप्रीम कोर्टामध्ये जातो. आणि कलम 226 नुसार आपण कुठे जातो? कलम 226 नुसार आपण उच्च न्यायालयात जातो जर आपल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले असेल तर. ठीक आहे. आता या कलम 32 मध्ये किती 5 रीट दिलेले आहेत. किती रीट दिले आहेत तर 5 रीट दिलेले आहेत. ते नंतर प्रश्न होता की भारतीय स्वातंत्र्य सैनिक अनंत लक्ष्मण कानेरे यांनी डिसेंबर 1909 मध्ये कुणाची हत्या केली? तर कुणाची हत्या केली त्यांनी? एम ए टी जॅक्सन. जॅक्सनचा वध कोणी केला तर अनंत लक्ष्मण कानेरे यांनी केले. कधी? डिसेंबर 1909 मध्ये. ठीक आहे. ते काय केलं होतं तर नाशिकचे जे ब्रिटिश जिल्हाधिकारी होते जॅक्सन याची काय गोळ्या झाडून हत्या केलेली होती. त्यानंतर मग लाला लजपतराय यांच्यावरती एक प्रश्न होता. लाला लजपतराय. तर आता लाला लजपतरायवर नेमका प्रश्न का होता मुलांनी सांगितलं नाही तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की एक्झॅक्ट प्रश्न कशावरती होता. ठीक आहे. तर 1920 साली काय झालं तर कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते. 1921 मध्ये काय झालं तर त्यांनी लाहोरमध्ये लोकसेवक मंडळ या ना नफा तत्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना केलेली होती. 1928 मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एक आयोगाची स्थापना केलेली होती. बरोबर आहे. तर त्याचा त्यांनी विरोध केला होता. मग त्याच्यामध्ये लाठीचार्ज झाला आणि लाठीचार्ज मध्ये काय त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर मग नवी घटना दुरुस्ती याच्यावरती प्रश्न होता जी भारतीय संविधानातली पहिली घटना दुरुस्ती आहे. ठीक आहे. जमीन सुधारणा आणि इतर कायदे रद्द होण्यापासून वाचवण्यासाठी संविधानातली पहिली सुधारणा कायदा 1951 द्वारे जोडले गेले. ठीक आहे. बरोबर आहे. जमीन सुधारणा संबंधित नवी घटना दुरुस्ती होती. ही आपली पहिली घटना दुरुस्ती कधी करण्यात आली तर 1951 मध्ये. तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती असा प्रश्न होता. तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ही कोण आहे तर पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारची मृदा जास्त प्रमाणात आढळते असा एक प्रश्न होता. तर महाराष्ट्रामध्ये कोणती काळी मृदा ही जास्त प्रमाणात आढळते. ठीक आहे. जवळपास 80% पेक्षा जास्त भाग हा काळ्या मृदेने व्यापलेला आहे ज्याला आपण काय म्हणतो रेगरूर मृदा सुद्धा असे म्हणतो. ठीक आहे. जी कशापासून बनलेली आहे तर बेसाल्ट खडकापासून बनलेली आहे. त्यानंतर प्रश्न होता की सांबार सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे. ठीक आहे. सांबार सरोवर हे कोणत्या राज्यात आहे तर राजस्थान मध्ये सांबार सरोवर आहे. ठीक आहे. तर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. कुठे आहे? राजस्थान मध्ये आहे. त्यानंतर प्रश्न होता की 1857च्या राष्ट्रीय उठावामध्ये बिहारचे नेतृत्व कोणी केले होते. बिहारमधील नेतृत्व कोणी केले होते तर बाबू कुंवर सिंग यांनी बिहारमधील नेतृत्व केलेले होते. ठीक आहे. बिहारमधील नेतृत्व कोणी केले होते? बाबू कुंवर सिंग यांनी केलेले होते. ते काय जगदीशपूरच्या राजपूत घराण्याचे जमीनदार होते आणि त्यांनी वयाच्या 80व्या वर्षी ब्रिटिश सैन्याविरुद्ध शौर्याने लढा दिलेला होता. तर हा प्रश्न होता तुम्हाला 1857च्या राष्ट्रीय उठावावर. ठीक आहे. कलम 32 आताच आपण बघितली. जर मूलभूत हक्काचे उल्लंघन झाले तर आपण काय कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. मागण्याचा अधिकार आपल्याला आहे. त्यानंतर प्रश्न होता की इंडियन नॅशनल काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेसची जी पहिली सभा आहे ही कुठे भरलेली होती. तर कुठे भरली होती 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत. संस्कृत देशभरातील किती 72 प्रतिनिधी तिथे आलेले होते. मुंबईला ही काय झाली होती तर तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये ही सभा भरलेली होती 28 डिसेंबर 1885 इंडियन नॅशनल काँग्रेस. तर एक प्रश्न मिररवर होता. एक्झॅक्ट काय प्रश्न होता असं सांगितलं मुलांनी. फक्त एक मिररवर प्रश्न होता. ठीक आहे. आता त्याच्या मिररचे आपण प्रकार बघितले. त्याच्यामध्ये प्लेन मिरर येईल, तुमचं स्पेरिकल मिरर येईल, त्याच्यानंतर कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे. अशा प्रकारे 4-5 प्रकार आहेत. ठीक आहे. तर याच्यावरती एक प्रश्न होता. त्यानंतर प्रश्न होता की अंबाझरी तलाव शुद्धीकरण प्रकल्पासाठी किती बजेट होता असा एक प्रश्न होता. तर तो काय एक प्रश्न मला एक्झॅक्ट मिळालेला नाही. अंबाझरी तलाव शुद्धीकरण जे प्रकल्प होता त्याच्यासाठी किती बजेट नागपूर महानगरपालिकेने ठरवला होता याचा एक प्रश्न होता पण त्याचा काही मला सोर्स मिळालेला नाही. त्यानंतर मग मराठीवर काय होते तर समानार्थी होते 2.
त्यानंतर विरोधार्थी 2 होते, विशेषणावर 2 प्रश्न होते, त्यानंतर सर्वनामावर 1 प्रश्न होता, म्हणी होत्या 2, वाक्प्रचार सुद्धा 2 होते, मराठी पॅसेज होता त्याच्यावर 3 प्रश्न होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मग शुद्ध वाक्य करा त्याच्यावरती 1 प्रश्न होता. 2 प्रश्न होते शुद्ध वाक्यावर. ठीक आहे. शुद्ध वाक्यावर किती? 2 प्रश्न होते. त्यानंतर मग स्टेटमेंट वाईज 3 प्रश्न होते, म्हणजे ते वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये दिले होते प्रश्न. ठीक आहे. म्हणजे आता राम गावला गेला तर गावला राम जातो, म्हणजे अशा प्रकारे उलटे पालटे दिलेले होते वाक्य, त्याला आपल्याला सरळ करायचं होतं. ठीक आहे. त्यानंतर मग इंग्लिशवरती प्रश्न होते. इंग्लिशवर काय अँटोनिम्स 2 होते, सिनोनिम्स 2 होते, इडियम फ्रेजेस सुद्धा 2 होते, आर्टिकलवर 2 प्रश्न होते, पॅसेज किती 5 मार्काचा पॅसेज होता, थोडा टफ पॅसेज होता. ठीक आहे. पॅराजंबलवर 3 प्रश्न होते. ठीक आहे. अशा प्रकारे इंग्लिश होता. ठीक आहे. आपण याचे प्रश्न बघितले. त्यानंतर रिझनिंग मॅथ नव्हतं. तर ब्लड रिलेशनवर रिझनिंगमध्ये ब्लड रिलेशनवर प्रश्न होते. त्यानंतर मग नंबर सिरीज, त्यानंतर रो नंबर आणि सिटिंग अरेंजमेंट, अशा प्रकारे हे काय प्रश्न होते. 6 नोव्हेंबरची पहिली शिफ्ट, त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारलेले होते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण धर्मदाय निरीक्षक फर्स्ट शिफ्ट 6. आता काही दिवसात अँसर की येईलच. ठीक आहे. तर त्या अँसर कीची सुद्धा अपडेट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत राहील. ओके. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.